हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. काल मी तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही उद्या पहाटे-पहाटेच गावाला निघणार म्हणून, पण आमचं काही पहाटे निघणं झालं नाही. ते का मी तुम्हाला पुढे सांगतेच. तोपर्यंत मी सकाळी लवकर उठून माझी देवपूजा आटोपून घेतली. देवपूजा झाल्यानंतर ना मी सगळ्यात पहिले माझ्या तुळशीला पाणी दिले. कारण ना आता गावाला 2-3 दिवस जायचं म्हटलं ना, तर दररोज त्यांना पाणी भेटणार नाही. 2-3 दिवसातच ते पूर्ण सुकून जातील. आता भरपूर प्रमाणात ऊन पण पडत आहे. सोबतच मी सूर्याला नमस्कार केला, सूर्याला अर्घ्य दिले. खरं तर आज पहाटे मी 4:30लाच उठले होते. बॅग वगैरे सगळी रात्रीच पॅक करून ठेवली होती आणि आम्ही 5ला निघू अशा हिशोबाने आम्ही उठलो होतो. पण झालं असं की पारच्या बाबांना थोडं बरं वाटत नव्हतं. मग म्हटलं की एकदा दवाखाना करू आणि मगच निघू. त्यामुळं आम्ही दवाखाना उघडण्याची वाट बघत होतो. 9 वाजता दवाखाना उघडणार होता आणि त्यानंतर मग आम्ही गावाला निघणार होतो. तुळशीसोबतच ना मी माझ्या मोगऱ्याच्या झाडाला आणि कोरफडीच्या झाडाला पण पाणी दिले. कारण आता 2-3 दिवस नाही म्हटल्यावर ना पूर्ण झाडं सुकून जातात आणि मग नंतर एकदा ते वाळले ना तर परत यायला पण फुटायला पण त्यांना वेळच लागून जातो. असं माझ्यासोबत खूपदा झालेलं आहे. कारण मागे मी 15-15, 8-8 दिवस गावाला जायचे. त्यामुळे माझे झाडं येऊन बघितले ना तर पूर्णच खराब झालेले असायचे. आज गावाला जायचं म्हणून मनात खूप एक्साइटमेंट होती. कारण पार 2 दिवसापासून गावी गेला होता आणि आज आम्ही त्याच्याकडे जाणार म्हणून आनंदच होता. पण सोबतच या सगळ्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष तर द्यावंच लागतं ना. आता इथे रात्रीचा भात आणि भाजी शिल्लक होती आणि म्हटलं की त्याचं करावं काय, तर मग नाश्त्याला गरम करून घेतलं. पण पारच्या बाबांना बरं नव्हतं तर त्यांनी चहा बिस्किट करायला लावले होते. चहा बिस्किट पण त्यांनी 2च बिस्किट खाल्लेत, बाकीचं सगळं वापस करून दिलं. इथे मी भात भाजी गरम करून नाश्त्याला करून घेतला आणि त्यानंतर नाश्त्याचे व चहाचे त्याचे सगळे भांडे मी धुवून काढलेत. मला पार्थच्या बाबांचीच काळजी वाटत होती. कारण लांबचा प्रवास होता, 2-3 तास जायला लागत होते आणि त्यांना अचानकच बरं वाटत नव्हतं. ताप पण आलेला होता. पण नंतर म्हटलं चला आपल्याला गाडी येतीच ना, तर आपण पण त्यांना ट्रॅव्हलिंगमध्ये थोडीशी मदत करू आणि त्यानंतर आम्ही दवाखान्यात निघणार होतो आणि मग गावाला निघणार होतो. भांडे ते धुवून घेतले. त्यानंतर पारच्या बाबांना घरात एक तापाची मेडिसिन पॅरासिटामॉल होती ती थोड्या तात्पुरती दिली आणि त्यांचे कपडे वगैरे होते धुवायला तर ते धुवून घेतलेत. हे सगळे कामं आटोपर्यंत ना 8:30 तर वाजलेच होते. म्हटलं चला आता 9ला डॉक्टर येणार आहे तर आपण तोपर्यंतच लवकर जाऊ म्हणजे नंबर पण लागेल सकाळी-सकाळी. आणि मग मी इथे गावी जायला रेडी व्हायला लागले. छानपैकी रेडी झाल्यानंतर ना आम्ही पहिले डॉक्टरकडे गेलो. पारच्या बाबांना डॉक्टरला दाखवलं. त्यांनी इंजेक्शन्स, मेडिसिन्स दिल्या आणि गाडीमध्ये पेट्रोल टाकलं आणि त्यानंतर आम्ही निघालो आमच्या गावाकडच्या प्रवासाला. साधारणतः आम्ही 9:30-10 वाजता निघालो होतो म्हणजे आम्हाला जायला 1 तर होणारच होता. चला भेटूया गावाकडे. बाय.